प्रॅक्टिस सेट नंबर 2.2 मतलब क्वेश्चन नंबर 7 करतोय आपण आता. क्वेश्चन नंबर 7 हा ॲक्टिव्हिटी बेस दिलेला आहे. आपण डायरेक्टली सॉल्व करूयात. √2x² + 7x + 2 रूट + 5 √2 = 0 असं क्वेश्चन. आपल्याला याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करायचं आहे. आता आपल्याकडे क्वेश्चन इज सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन बाय द फॅक्टरायझेशन. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजे आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू फाइंड करायचं. ओके, एक्सच्या आपल्याकडे 2 व्हॅल्यू येतील हे सॉल्व केल्यानंतर. तर सॉल्व कसं करायचं, तो फॅक्टरायझेशन मेथडने करायचं आहे. म्हणजे आपल्याला पहिले फर्स्ट आणि थर्ड टर्मचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायला लागेल. फर्स्ट आणि थर्ड टर्मचं. तर फर्स्ट टर्म आपली √2 x² आहे आणि थर्ड टर्म आपली 5 √2 आहे. ह्याचं जर मल्टिप्लिकेशन आपण करून घेतलं तर आपल्याकडे आन्सर काय येत आहे, इथं बाय डिफॉल्ट 1 असतो. 1 × 5 1 × 5 5 येईल आणि √2 × √2 हे 2 येईल आणि हा x² आहे. म्हणजे आपल्याकडं 5 × 2 10x². म्हणजे आपल्याला जो जे 2 डिजिट शोधायचे ते शोधायचे असे की ज्याचं x 10x² हे मल्टिप्लिकेशन येईल आणि ज्याचं ॲडिशन 7x येईल. आपल्याला 7x ज्याचं ॲडिशन येईल आणि 10x² ज्याचं मल्टिप्लिकेशन आहे असे 2 नंबर शोधायचे. तर आपण जर पाहिलं तर 5x × जर 2x आपण केलं तर 5 × 2 10 येईल, x × x² येईल आणि तसंच 5x + 2x जर केलं तर त्याचं ॲडिशन आपल्याला 7x मिळेल. म्हणजे आपल्याकडे 2 नंबर मिळाले 5x आणि 2x. तर आता आपण मिडल टर्म स्प्लिट करतोय. तर फर्स्ट टर्म ॲज इट इज राहिला आहे √2x² प्लस मिडल टर्म स्प्लिट करतोय म्हणजे 2x + 5x + 5 √2 = 0. हे आपलं एक्सपांडेड फॉर्ममधलं इक्वेशन. म्हणजे ही जी मिडल टर्म आहे, मिडल टर्म आपली 7x होती, तर 7x ह्या मिडल टर्मला आपण स्प्लिट केलेलं आहे. आता ह्याच्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की आपल्याला ज्यावेळेस काही गोष्टी कॉमन काढायला लागतील तर तिथं आपल्याला √2 आणि त्या 2 दिसतोय. तर हा जो 2 आहे, हा जो 2 आहे तो 2 आपण √2 × √2 ह्या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत. जेणेकरून आपल्याला काही डिजिट्स कॉमन काढायला लागतील, नंबर कॉमन काढायला लागतील. नंबर कॉमन काढताना आपल्याला ह्याचा उपयोग होतो. तर हे एक्सपान्शन करताना √2x² ह्या 2x जागी मी √2 लिहितो. √2 × √2 × √2 होत आहे. हा 2 झाला. हा x + 5x + 5 √2 = 0. आता ह्याचं जे आपण फॅक्टरायझेशन आपल्याला करायचं आहे, ही आपले फर्स्ट 2 टर्म्स होत्या, ह्या लास्ट 2 टर्म्स होत्या. ह्याला फक्त ह्या स्टेपचा आपण एक्सपांड करेल. ही स्टेप आपली ही झाली. म्हणजे आपल्याला ज्याच्यातून कॉमन काढायचं, हे जे फर्स्ट 2 टर्म्स आहेत ते ह्या आहेत आणि लास्ट 2 टर्म्स आहेत त्या ॲज आपण लिहिले आहेत. आता ह्याच्यातून आपल्याला कॉमन काय घेऊ शकतो आपण, तर √2 हा कॉमन आहे. हा √2 आणि हा √2 आपण कॉमन काढू. √2 बरोबरच x पण कॉमन निघेल. √2x कॉमन आला. राहिलं काय, x प्लस हा √2 असेल इथं ॲज इट इज. आता हा ब्रॅकेट ॲज इट इज आपण पलीकडे लिहून घेऊ. x + √2 = 0. आता आपल्याला नंतर विचार करायचा आहे, जर आपल्याला इथं 5x आहे आणि तिथं फक्त x ठेवायचं असेल तर आपल्याला +5 कॉमन काढायला लागेल. त्यानंतर हे कॉमन निघेल पुन्हा एकदा x + √2 आणि √2x + 5 = 0. तर हे फॅक्टर्स आहेत. आता आपल्याला रूट्स फाइंड करायचे, क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायचे म्हणजे रूट्स फाइंड करायचे. तर रूट्स कसे फाइंड करणार आपण, आता ह्याच्या पुढे एक स्टेप वाढवायला लागेल. x = हे √2 इथं पॉझिटिव्ह आहे, ते राईट हँड साईडला जाऊन निगेटिव्ह होईल म्हणजे -√2 हा पहिला रूट आला आणि x = हा 5 इथं पॉझिटिव्ह आहे लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला गेल्यानंतर तो निगेटिव्ह 5 होईल आणि हा √2 इथं मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड होईल. म्हणजे आपल्याकडे 2 रूट्स आले. पहिला रूट आला x √2 आणि दुसरा रूट आला x -5√2. तर अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. हा ॲक्च्युली ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. तर आपण हा पूर्ण सॉल्व करून मग फिल इन द ब्लँक त्याचे जे आहेत ते आपण फिल इन द ब्लँक कंप्लीट करू शकतो. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 8 सॉल्व करायचा. आता आपण जो क्वेश्चन नंबर 7 पाहिला त्या क्वेश्चन नंबर 7 सारखाच आपल्याला क्वेश्चन नंबर 8 पण आहे. म्हणजे ह्या ज्या कन्सेप्ट्स आपण आत्ता यूज केल्या ह्या √2 × √2 = 2, तर तशा टाईपचा क्वेश्चन आपल्याला
क्वेश्चन नंबर 8 मध्ये पण बघायला मिळतो. तर क्वेश्चन नंबर 8 जो आहे तो क्वेश्चन नंबर 8 आपण आता सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 8 3x² minus 2 root 6x plus 2 is equal to 0. हा क्वेश्चन नंबर 8 आहे आपला. क्वेश्चन नंबर 8 मध्ये आपल्याला जेव्हा आपण क्वेश्चन नंबर 7 मध्ये जे कन्सेप्ट यूज केला त्या कन्सेप्ट आपल्याला पुन्हा इथं यूज करायला लागतील. आता आपण बघतो की फर्स्ट आणि थर्ड टर्म जे त्याचं मल्टिप्लिकेशन काय आहे, एक बघूया 3x² into 2. तर हे 6x² म्हणजे आपल्याला नंबर फाइंड करायचा आहे. जे दोन नंबर फाइंड करायचे त्याचं मल्टिप्लिकेशन 6x² आलं पाहिजे आणि त्याचं ॲडिशन हे ज्याचं ॲडिशन -2 root 6x आलं पाहिजे. असे दोन नंबर्स आपल्याला फाइंड करायचे. आता इथं थोडंसं वेगळी कन्सेप्ट आहे. ह्याच्यामध्ये √6 इथे आहे, ॲडिशन आपल्याला √6 आणायचे. म्हणजे काय करायला लागेल, आता हा जो 6 आहे मग त्या क्वेश्चनमध्ये जे आपण √2 into √2 is equal to 2 लिहिलं सेम तसंच आपल्याला इथे √6x into √6x आपण जर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं √6 into √6 6 येतं, x into x x² येतं. म्हणजे √6 into √6 आपण जर केलं तर आपल्याला x² हे 6x² हे आन्सर मिळतं. पण आपल्याला आता जे ॲडिशन आहे ते ॲडिशन निगेटिव्हमध्ये पाहिजे. म्हणजे मग -√6x आपण जर केलं -√6x केलं तिथं बाय डिफॉल्ट 1 असतो, इथं 1 असतो. म्हणजे -1 आन्सर येईल -2. ओके, म्हणजे -√6x विल बी -2 √6x. म्हणजे हे जे मायनस जे साईन आहे हे आपल्याला इथं पण पुट करायला लागेल. तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला दोन नंबर्स तर मिळाले. हे जे दोन नंबर्स आहेत हे आपल्याला एक्सपान्शनसाठी यूज होते. तर मग जी फर्स्ट टर्म आहे आपली, फर्स्ट टर्म ॲज इट इज आपण लिहून घेऊया 3x² मायनस, आता मिडल टर्मला स्प्लिट करतो आपण, हे नंबर्स आपल्याला यूज करायचे -√6x मायनस √6x प्लस 2 इज इक्वल टू 0. हे आपलं टोटल एक्सपान्शन आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कॉमन काढण्यासाठी प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर इथं कॉमन नंबर्स आपल्याला ज्यावेळेस कॉमन काढायचे त्यावेळी आपण नंबर कॉमन कसा काढणार, तर त्यासाठी आपल्याला हा जो 3 आहे ह्या 3ला पण √3 into √3 असं लिहायला लागेल. आणि हा जो 2 आहे त्याला √2 into √2 लिहायला लागेल. तर आता आपण ही स्टेप जी आहे ती ह्या साईडला आपण लिहून घेऊया. थोडंसं स्टेप्स आपल्या आता इथं वाढणार आहे. तर ती जी आपली कन्सेप्ट आहे की जी 3x² आहे त्या 3ला मी √3 into √3 असं लिहितो. तोच 3x² ॲज इट इज मायनस √6ला मी √2 into √3x असं लिहितोय. √6 म्हणजेच √2 into √3 मायनस पुन्हा एकदा तो जो √6 आहे तो √6 पुन्हा एकदा आपण ह्याच फॉर्ममध्ये लिहू √2 into √3x प्लस 2 जो आहे त्या 2ला √2 into √2 असं लिहून घेऊ. हे एक्सपान्शन झालं. आता ह्याच्यामध्ये ही झाली आपली फर्स्ट टर्म आणि ही झाली सेकंड टर्म. आता फर्स्ट टर्ममधून कॉमन काढायला लागेल आपल्याला. तर फर्स्ट टर्ममधून कॉमन काय काढता येईल आपल्याला फर्स्ट टर्ममधून, तर जे इथं आहे आणि इथं आहे ते आपण त्या गोष्टी कॉमन घेऊ शकतो. म्हणजे आपण जर ऑब्झर्व केलं तर √3x जो आहे तो इथं पण आहे, √3x इथेही आहे. म्हणजे √3x आपण कॉमन काढू शकतो. तर √3x जर आपण कॉमन काढला तर इथं √3xच राहील. √3x मायनस √3x कॉमन काढला इथं √2 फक्त आहे. आता हा ब्रॅकेट आहे त्याचा आपण इकडं कॉपी करून घेऊया. म्हणजे √3x मायनस √2 इज इक्वल टू 0 आलं. आता जर आपण विचार केला ह्या टर्ममध्ये आपल्याला फक्त √3x जर ठेवायचं असेल तर आपल्याला डायरेक्टली √2 कॉमन काढायला लागेल. कारण √2 इकडं पण आहे. म्हणजे हा जो 2 आपण इथं √2 into √2 जे लिहिलं आहे त्याचं कारणच आहे कारण आपल्याला √2 इथं कॉमन काढता येईल. 2 इकडं √2 आहे. मायनस √2 आपण कॉमन काढला. तर मायनस √2 कॉमन का काढला तर आपण ज्यावेळेस इथं जर मल्टिप्लिकेशन करू -√2
इंटू मायनस √3 जर आपण केलं तर -√2 - 3 आलं आणि इथं पॉझिटिव्ह साईन आहे, हे निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन त्याचं पॉझिटिव्ह होईल, त्यामुळे -√2 आपण कॉमन काढला. तर इथं हे आपल्याला कॉमन आलेलं दिसतंय, तर हे √3x -√2 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये √3x -√2 म्हणजे दोन्ही ब्रॅकेट आपल्याला सेम टू सेम मिळालेले आहेत. आता आपल्याला ॲक्च्युली रूट फाइंड करायचं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं म्हणजे रूट्स फाइंड करायचे. तर x व्हॅल्यूज काय येते, तर x हा -√2 जो आहे तो राईट हँड साईडला पॉझिटिव्ह √2 आहे आणि हा √3 इथं मल्टिप्लाय इकडे तो डिवाइड होईल. हा फर्स्ट रूट आहे आपला आणि सेकंड रूटही सेम टू सेम आपल्याला असंच मिळेल √2/√3. तर हे दोन रूट्स या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपल्याला मिळाले. तर हा क्वेश्चन नंबर 8 होता. क्वेश्चन नंबर 8चे आपले जे आन्सर्स आहेत ते √2/√3 x √2/√3 हे आपले फायनल आन्सर्स आपल्याला मिळालेले आहेत. तर क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 जवळपास आपल्याला सेमच बघायला मिळाला. आता क्वेश्चन नंबर 9 जो आहे, क्वेश्चन नंबर 9 तो क्वेश्चन नंबर 9 एकदम इझी आहे. आता 9 ॲक्च्युली टोटल 12 क्वेश्चन आहेत, 9, 10, 11 आणि 12 ते थोडेसे क्वेश्चन्स इझी आहेत. तर क्वेश्चन नंबर 9 जो आहे त्याच्यामध्ये 2m in bracket m - 24 is equal to 50 असा आपला क्वेश्चन नंबर 9 आहे. पहिले आपल्याला हे ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायला, क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही त्याचं कन्वर्जन करू क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये, म्हणजे 2m² - 48m हा 50 इकडं -50 होईल. सो दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. नाउ वी आर गोइंग टू सॉल्व दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता एक क्वाड्रॅटिक इक्वेशन इझी करण्यासाठी आपण एक काम करू शकतो. इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन जर आपल्याला इझी करायचं असेल तर जर कशाने सिम्प्लिफाय होत असेल तर आपण करू शकतो. म्हणजे ह्या केसमध्ये आपल्याला 2ने सिम्प्लिफाय होईल सगळं, म्हणजे 2ने जर डिवाइड केलं तर क्वाड्रॅटिक इक्वेशन सिम्पल होईल. आपण डायरेक्टली जरी सॉल्व केलं तरी आन्सर येईल, पण जर थोडंसं सिम्प्लिफिकेशन पॉसिबल असेल तर ते केलं तर आपले स्टेप्स कमी येतील, म्हणजे सोपं इझी जाईल. आता इथं 2ने जर आपण डिवाइड केलं आहे ना, 2ने, कारण 2ने सगळं डिवाइड होऊ शकतं, त्यामुळे आपण 2ने सगळ्याला डिवाइड करतो. हे 2 कॅन्सल होईल, इथं m² आलं मायनस इथं 24m 25 आणि 0/2 इज 0. सो दिस इज न्यू क्वाड्रॅटिक इक्वेशन. नाउ वी कॅन इझिली सॉल्व दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला आता -25m² मल्टिप्लिकेशन पाहिजे आणि -24m त्याला ॲडिशन पाहिजे. तर असा नंबर जर आपण विचार केला तर असा नंबर आपल्याला एक 25 × 1 25 मिळतो आपल्याला, आणि 25 -25 + 1 जर केलं तर -24 मिळेल आणि इथं मायनस हा m सो -25m + m हे एक्सपान्शन आपल्याला मिळेल. तर मिडल टर्म सिम्प्लिफाय करू आपण. m² ॲज इट इज -25m + m -25 इज इक्वल टू 0. दोन ग्रुप आपण तयार केले. इथं दोन ग्रुप तयार केल्यानंतर आपण इथं m कॉमन काढू शकतो. m -25 ॲज इट इज m -23 इथं लिहून घेऊ इज इक्वल टू 0. इथं m -25 म्हणजे +1 कॉमन लिहून इथं ॲज इट इज आपण -m -25 आणि m + 1 इज इक्वल टू 0 असे दोन फॅक्टर्स मिळाले. आणि शेवटच्या स्टेपमध्ये m इज इक्वल टू हा 25 तिकडे जाऊन पॉझिटिव्ह होईल आणि हा -1 होईल. म्हणजे दोन रूट्स आपल्याला मिळाले, m इज इक्वल टू 25 आणि m इज इक्वल टू -1. तर हे दोन रूट्स आपल्याला इथं मिळालेले आहेत. त्यानंतर आपला जो क्वेश्चन नंबर 10 आहे, आपण क्वेश्चन नंबर 10 सॉल्व करू शकतो. क्वेश्चन नंबर 10 ही एकदम इझी आहे. क्वेश्चन नंबर 10 मध्ये आपल्याला 25m² इज इक्वल टू 9 इतका सिम्पल क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की 25 हा 5चा स्क्वेअर आहे, तर आपण ह्याला ब्रॅकेटमध्ये 5m² लिहू शकतो आणि हा जो 9 आहे तो 3चा स्क्वेअर आहे. तर 3चा स्क्वेअर आपण जर केला, आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला बोथ
बोथ साईडचा स्क्वेअर रूट करायला लागेल. बोथ साईडचा स्क्वेअर रूट आपण जर इथं केला तर एक क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये एक रूल असतो, ज्यावेळेस आपण स्क्वेअर रूट करतो त्यावेळेस आपल्याकडं दोन रूट्स येतात, दोन, एक पॉझिटिव्ह येतो एक निगेटिव्ह येतो. म्हणजे 5 टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड, आपल्याला इथे एक सेंटेन्स लिहायला लागेल, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड म्हणजे काय होईल, 5m इज इक्वल टू पॉझिटिव्ह निगेटिव्ह 3 असे दोन ॲन्सर्स आपल्याला मिळाले. म्हणजे 5m इज इक्वल टू 3 एक ॲन्सर मिळालं, 5m इज इक्वल टू -3 हे एक ॲन्सर मिळालं. आता सिम्प्लिफिकेशनमध्ये आपल्याला m इज इक्वल टू 3/5 m इज इक्वल टू 3/5 हे पॉझिटिव्ह ॲन्सर मिळाले आणि m इज इक्वल टू -3/5 हे म्हणजे याचे दोन रूट्स आपल्याला क्वेश्चन नंबर 10चे इथं दोन रूट्स बघायला मिळाले. आता एक क्वेश्चन नंबर 11, क्वेश्चन नंबर 11मध्ये जो क्वेश्चन नंबर 11 आहे त्याच्यामध्ये 7m स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याकडे 21m आहे. ओके, तर हे ह्या टेस्टमध्ये आपल्याला थोडंसं सिम्प्लिफिकेशन पार्ट करायला लागेल. सिम्प्लिफिकेशन काय करायचं आपल्याला, इथं आपल्याला काय करू शकतो आपण, तर m स्क्वेअर इज इक्वल टू हा जो 21 आहे हा 7 इथं मल्टिप्लाय आहे, तो इकडे डिवाइड होईल. 7 म्हणजे 7 7 इज 21 m स्क्वेअर इज इक्वल टू 3m असा आपल्याला क्वेश्चन इथं मिळालेला आहे. इथं पुढची स्टेप अशी, m स्क्वेअर इज इक्वल टू 3m. तर आपण जर हा m इथं मल्टिप्लाय तो लेफ्ट हँड साईडला जर शिफ्ट केला, m स्क्वेअर डिवायडेड बाय m इज इक्वल टू 3 म्हणजे हे आपण m कॅन्सल करू शकतो. जर m इज इक्वल टू 3 हे आपल्याला ॲन्सर मिळालं. पण आपल्याला दोन ॲन्सर लागतात. तर जे दुसरा ॲन्सर आहे ह्या केसमध्ये आपण डायरेक्टली जो दुसरा ॲन्सर आहे त्यामध्ये m इज इक्वल टू 0 असं ॲन्सर डायरेक्टली लिहू शकतो. आणि एक शेवटचा जो क्वेश्चन आहे आपला 12th, तर 12th क्वेश्चन ज्यावेळेस आपण लिहितो ट्वेल्थ क्वेश्चनमध्ये m स्क्वेअर -11 इज इक्वल टू 0. इथं एकदम इझी आहे. m स्क्वेअर इज इक्वल टू -11 इकडे पॉझिटिव्ह येईल, साईडला येतो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह होईल. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड जर आपण केलं तर मग सांगितल्याप्रमाणे पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे अंडर रूट ऑफ 11 येईल. इथं आपल्याला दोन रूट मिळाले, m इज इक्वल टू एक पॉझिटिव्ह 11 आणि m इज इक्वल टू निगेटिव्ह अंडर रूट ऑफ 11 असे दोन रूट्स आपल्याला ह्याचे मिळाले. ओके, तर अशी आपण प्रॅक्टिस सेट नंबर 2.2 आपली इथं कंप्लीट झालेली आहे. थँक्यू.